रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे। रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ। धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। विषयी विरक्त जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार। धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। जाणीव शाणीव ओझे सांडोनिया दुरी, आपण वस्ती करतसे वर्तसे संसारी। धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन। आशनी सयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण संतांचे या, दूसरे चरण संतांचे या, दूसरे चरण संतांचे या। त्याच्या कृपादान गतेचा भक्तवत्सला कृपा सागरा, व्यापोनिया चराचरा असती निराळा सर्वतीत। गणेश सरस्वती रूपक तू नटलासी अनेक, मनवनी ब्रह्म व्यापक नमिली मिया। मज हृदयी सद्गुरु जे नितारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अध्याधरू विवेकावरी। आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी। ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया। प्रथम नमतो विनायक, ठेवुनी गुरुचरणी मस्तक। वदेल प्रासादिक, वाणी हरिहराचे पवाडे। गोरक्षबालं गुरुशिष्यपालं, शिष्य हिमालं शशिखण्डबालं। कालस्य कालं जितजन्मजालं, वन्दे जटालं जगदीशनं। ॐ नमो ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा।
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओ करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा तुझा पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं धन्य धन्य हरी बाबा तुमच्या चरणी ठेवितो माथा श्री संताची ये माथा चरणावरी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हो श्री धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ विढाल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथेतील आणि भजनी मालिकेतील वासुदेव प्रकरणातील वासुदेवाचा महिमा सांगणारा पहाटेचा महिमा सांगणारा आणि संतांची महती सांगणारा आणि धन्य कोण आहेत हे पटवून देणारा अभंग विठाल 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 तरी आज या ठिकाणी ज्या कारणास्तव आपण सगळे लोक या ठिकाणी जमलो आहोत परिवार या लांडे परिवार या ठिकाणी ज्या कारणास्तव या ठिकाणी जमला आहे ज्यांचा आज 5वं पुण्यस्मरण आहे असे असणारे पंडितराव लांडे पाटील गुरुजींचं या ठिकाणी ते मुख्याध्यापक होते गुरुजी होते त्यांचं आजचं 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आहे लोक एक वर्षाद्ध करायला लाजतात बाळगतात कमीपणा घेतात परंतु या ठिकाणी लांडे परिवाराने सहभाग घेऊन 5वं पुण्यस्मरण केलं विठाल 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 त्यांचा मी खूप खूप आभारी आहे कारण की आपल्या आईवडिलांचं पुण्यस्मरण कर्तव्य आहे आपलं सगळ्यांचं करणं ज्ञानोबरायांनी एक सुंदर ओवी दिली आहे गुरु गोत्र अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादकी यजी पितरो देशे कारण सगळ्याला ज्ञात आहे आज या ठिकाणी प्रथम असणार 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आहे आणि 5वं पुण्यस्मरणानिमित्त आम्ही तुम्ही सगळे या ठिकाणी जमलो आहोत 5वं पुण्यस्मरण का घातलं आणि पुण्यस्मरण का घालावं याचा खूप मोठा दृष्टांत आहे आपण आपल्या आईवडिलांचं देणं करतो काय करतो आईवडिलांना देणं करतो 3 ऋण आपले आहेत पहिलं ऋण आहे ऋषी ऋण दुसरं ऋण आहे देव ऋण आणि तिसरं ऋण आहे पितृऋण आणि पितृऋण आपण केव्हा करतो मायबापांनो जेव्हा पितृपक्षामध्ये आपल्या आईवडिलांना आपण काय करतो जीव घालतो पितृपक्षामध्ये आपण सगळे जे तिथी आहेत प्रतिपदेपासून तर अमावस्यापर्यंत पंधरवाडा जो आहे तो पितृपक्षाचा पंधरवाडा
त्यामध्ये आपल्या आई वडिलांचे गेलेले जे पितर आहे, ज्ञानोपर्यंत तरी पितर काय करती, कैसेनी स्वर्गी वसती, तेही येती कुळापाशी. जर आपण आपल्या पितरांना दर पिंडदान केलं नाही, अन्नदान केलं नाही, तर त्या ठिकाणी काय येतात ते तर कुळापाशी येतात. पण कशा निमित्ताने येतात होते? निमित्त कारण महाराज त्यांना एकच आहे. आपले जे पुत्र आहेत, आप्त आहेत, आपल्या घरामधील परिवार आहेत, त्यांना त्रास देण्यासाठी पितर येतात. विठाला विठाला विठाला. म्हणून आपण या ठिकाणी मासिक श्राद्ध असेल, दशक्रिया विधी असेल, 13वा विधी असेल आणि प्रथम पुण्यस्मरण असेल, त्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो. कारण की गृहस्थ धर्म जर असेल त्यामध्ये श्राद्ध केलं जातं. काय केलं जातं? श्राद्ध त्या ठिकाणी केलं जातं. परंतु आज या ठिकाणी पाचवं पुण्यस्मरण या ठिकाणी लांडे परिवारांनी घडून आणलं आणि मी त्यांना खूप खूप धन्यता देतो आणि सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. कारण की आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती ऋण आहेत. त्याचप्रमाणे गुरुजींना जो कार्य केलं, गुरुजींची जी कार्यप्रणाली आहे, आपल्या विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याचं कार्य गुरुजींना केलं आणि ज्या परिवाराच्या वतीने ही माझ्याकडे सेवा आली ते गणेशराव भाऊ टाके यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि त्यांचं परिवार आणि गुरुजींचा परिवार, गुरुजी मामा होते ना, हां, पाराजी दादांचे ते मामा होते आणि आमच्या पाराजी दादांचं देखील आमच्या हरिबाबा आश्रमासाठी खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. तरी आज या ठिकाणी सगळे सवंगडी जमा झालेले आहेत. कीर्तन अर्ध्या तासात मी संपवणार आहे, जादा वेळ मी घेणार नाही. कारण की तुम्ही लेट आलेत म्हणून मला लेट यावं लागलं. कारण बिचारी भजनी भजन करत होते, त्यांची काही चुकी नाही. पण आपला परिवार लांडे पाटील सगळे उशिरा आले. 11 वाजता नंतर 11:30 वाजले आता कीर्तन चालू व्हायला. अर्धा पाऊण तासमध्ये कीर्तन मी संपवणार आहे. कोणालाही सगळ्यांना भूक लागलेली आहे, जेवणासाठी लवकर सोडील, कोणी टेन्शन घेऊ नका. त्याचप्रमाणे आज मला साथ संगत करण्यासाठी वैजापूर तालुक्यामधून सचिन महाराज मापर या ठिकाणी गायनाचार्य होणार आहे. त्याचप्रमाणे शिरसगावचे आमचे रविभाऊ पवार आहेत आणि भामाठांचे कैलास महाराज दुशिंग, त्याचप्रमाणे आमचे अभय महाराज आहेत, आमचे मयूर महाराज आहेत, रंगनाथ बाबा आहेत, आमचे आसने पाटील आहेत. त्याचप्रमाणे मृदंगाची सुंदर साथ करणे आमचे किरण महाराज टिक्कल, विनेकरी बाबा, बाळभाऊ महाराज, परत आमचे भाऊ फकीरचंद अण्णा, परत सगळे टाळकरी मंडळी, अशोक नाना, विलासराव, सगळे या ठिकाणी आलेले आहेत. परंतु तुमच्यापर्यंत हा आवाज पोचावा म्हणून कोणीतरी लागतं. तेच त्याप्रमाणे शुभम भाऊनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम, कुठली आस्था गावची ना रे, सोनगावची सुंदर साऊंड सिस्टीम शुभम भाऊची आहे. शेवटपर्यंत सुंदर अशीच राहू द्या म्हणजे लोकांपर्यंत आवाज पोचले. विठाला विठा. आधी स्वरात असतं ना, मग शेवटपर्यंत स्वरात चाललं असतं. आपली वरात घरात घुसली, स्वरात चाला ना. विठाला विठाला. वर श्राद्ध का करावं? गुरु गोत्र अग्नी पूजी, गुरूंचंही पूजन केलं जातं, अग्नीचं पूजन केलं जातं. ज्ञानोबा गुरु गोत्र अग्नी पूजी. गोत्र म्हणजे आपले पित्र जे आहेत, ज्या पित्रांना गोत्रांना आपण तर्पण करतो. आता सगळ्याला ज्ञान आहे, दशक्रियाविधी ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपल्या हातामध्ये काय बांधलं जातं? कुसाचं असतं ते. काय कुस या ठिकाणी बांधला जातो. का बांधता तो? कारण की ब्रह्मदेवाने एक दिवस ब्रह्मदेवाला संपूर्ण देवी देवता आणि पितृलोक एकत्र गोळा झाले. एकत्र गोळा झाल्यानंतर त्यांनी प्रश्न केला, महाराज हे जे तर्पण केलं जातं हे तर्पण आमच्यापर्यंत काय पोचत नाहीत. मधी असणारे सत्वरूपाने राक्षस काय करतात? प्रवेश करतात आणि जेवढं काय आहे तेवढं संपूर्ण काय घेतात? खाऊन घेतात. आम्हापर्यंत पोचत नाहीत. म्हणून तुम्ही काहीतरी योजना करा. ब्रह्मदेवाकडं देवी देवता आणि पितृलोकातील असणारा राजा आर्यवन राजा, आपल्या कावळ्या त्याचं काय आहे? वाहन आहे. पितृलोकातील राजा कोण आहे? आर्यवन राजा. आर्यवन राजाचं वाहन काय आहे? कावळा. कावळ्यावरती ते बसले आणि आपलं ब्रह्मदेवाकडे गेले आणि विनंती केली की महाराज हे तर्पण जे आहे आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, याच्यासाठी तरी काहीतरी तुम्ही योजना करा. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी तर्पण करत असाल त्या दिवशी तुम्ही कुसाचं असणारं जे आहे त्या ठिकाणी काय करा, आपल्या अंगठ्यामध्ये आपलं बोटामध्ये घाला
आणि तुम्ही तर्पण करा. त्या दिवशीपासून राक्षसांना ते भोजन भेटत नाही. विठाल विठाल. आता कनकधार राजा होते. काय? करमधन नावाचे एक राजा होते. राजाने महाकालाला प्रश्न केला, महाराज या ठिकाणी जर जल टाकलं ते तर जमिनीवरती पडतं, ते पितरांना कसं काय भेटतं? पितरांना भोजन तुम्ही देता, मग ते भोजन पितरांना कसं काय भेटतं? हा मोठी शंका माझ्याकडे आहे, याचं तुम्ही काय करा. राजाने कोणाला प्रश्न केला? महाराज महाकालांना प्रश्न केला. प्रश्न केल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुझ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण थोडं सबर कर म्हणे, थोडं थांब म्हणे, आता मी तुझं पूर्ण उत्तर तुला मी देईल. असं म्हटल्यानंतर राजाने काय केलं? महाकाल स्वामींच्या चरणापाशी बसले, महाकाल महाराजांपाशी बसले. महाकाल स्वामींना सुरुवात केली सांगण्यासाठी, जे जे काय वस्तू आहे ते सत्व रूपाने आपल्या पितरांना काय होतात? भेटतात. पण कशी भेटतात? रसगंध आहे महाराज. काय? रसगंध आहे. मृदू आणि स्पर्शाचे गुण. त्या ठिकाणी काय? रस जो आहे तो रस त्या ठिकाणी त्या पितृलोकातील पितृ आहेत त्यांना भेटला जातो. विठाल विठाल विठाल. सगळ्यांना उदाहरण माहित आहे. आपण एखादं गुलाबाचं फूल घ्या किंवा कोणतंही फूल घ्या, झेंडूचं फूल घ्या, आपल्याला त्या झेंडूच्या फुलाची आणि गुलाबाच्या फुलाची सुगंध कुठपर्यंत असतो? जोपर्यंत ते फूल त्या ठिकाणी समर्पित केलं नाही तोपर्यंत. आपण देवी देवतावरती फूल एकदा समर्पित केलं, पितृ असणारे आपले जे आई वडील आहेत त्यांच्या समोर जर समर्पित केलं, त्यानंतर त्या असणाऱ्या फुलाचा वास येतो का? सुगंध येतो का? नाही. कारण की त्या रसगंधाने त्यांच्यापर्यंत ते सुगंध पोचला जातो. विठाल विठाल. त्याचप्रमाणे आपले पितृ आहेत, त्यांना त्या रसद्वारे त्या ठिकाणी ते पोहोचलं जातं. म्हणून आपण या पितृपक्षामध्ये मासिक श्राद्ध असेल, 13वा विधी असेल, दशक्रिया विधी असेल, आणि आता लोक पुण्यस्मरण करतात, आईवडिलाच्या स्मरणार्थ पुण्यस्मरण करतात. प्रथम करतात, द्वितीय करतात, तृतीय करतात, चतुर्थ करतात, पंचम करतात. आजचं हे 5वंच पुण्यस्मरण आहे. आपल्या गुरुजींच्या नावाने त्या असणाऱ्या पितृलोकामध्ये त्यांना ते हवन सामग्री भेटावी म्हणून केलेला हा आटास. विठ्ठल विठ्ठल. महाराज ते सगळं झालं, खाण्याची तुम्ही व्यवस्था केली, पण कीर्तनाचीही तुम्ही काय करा? व्यवस्था करा. कारण की जर नाम संकीर्तन साधन पै झोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, अंतीही ते जन्मांतरी. जन्मांतरीचे पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य या नाम साधनामध्ये, कीर्तन मंडपामध्ये आहे. म्हणून अन्नदानासह आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ काय व्हावं? तर संकीर्तन व्हावं, भगवंताचं भजन व्हावं. म्हणून लांडे परिवाराने घडून आणलेला योग. विठ्ठल विठ्ठल. करमधनाने प्रश्न केला, आपण एका महात्म्याकडे जाऊ म्हणे. आता काय करे म्हणे? महात्म्याकडे जाऊ. महात्म्याकडे गेले, महात्म्याला विचारलं, महाराज आम्ही हे करतोय सगळं, हे समर्पित कसं होतं म्हणे? आमचा श्वासोश्वास चालतो, हा चालतो कसा काय? हा सगळी समाधान शंका समाधान त्या केल्यानंतर राजाने आपला पाणी घेतलं आणि सूर्य भगवंताकडे अर्घीने ते पाणी ओतू लागला. तर ते पाणी जमिनीत काय होऊ लागलं? जाऊ लागलं. ते म्हणे ही तर जमीनच, याच्यामध्ये तर पाणी जाणारच आहे, परंतु जे अन्न आहे ते कसं जाईल? तर ते रसद्वारे त्या ठिकाणी त्यांना पोचलं जाईल. मग हे रस घेण्यासाठी येतं कोण हो? मग त्या ठिकाणी आर्यवान राजा त्या कावळ्याला काय करतात महाराज? आज्ञा करतात. आणि मायबापांनो, जोपर्यंत आर्यवान राजा आज्ञा करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो कावळा त्या पिंडाला शिवत नाही. लोक म्हणतात जागा बदल झाली महाराज. जागेचा काही बदल नाही, परंतु जे प्रारब्ध आहे ते प्रत्येकाला भोगावं लागतं आणि त्या प्रारब्धानुसार त्याचं कर्म होतं. ज्ञानोबा म्हणतात, एरवी जग हे कर्माधीन, आयसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ता जगा. प्रत्येक मनुष्याला आपलं आपलं कर्म करावं लागतं महाराज. आणि ते कर्म करत असताना मनुष्य कर्म करतो, पण कर्म करत असताना काय करतो? इच्छा करतो. कशी इच्छा करतो? त्या कर्माच्या फळाची इच्छा करतो. साधू संत इच्छा करतात का मायबापांनो? नाही करत. कारण की साधू संतांना त्या इच्छेची इच्छाच नसती आणि संसारी माणसाला इच्छा अभिलाषात उत्पन्न होते. विठाला विठाला. अभंग
अभंग सुंदर आहे, बहुतांशी वासुदेव प्रकरणातील अभंग सगळ्यांना ज्ञात आहे, पाठ आहे. हा अभंग म्हणल्याशिवाय कोणी काकडा चालू होत नाही महाराज मायबापांनो. वासुदेव प्रकरणातील जेवढे अभंग आहेत त्याच्यामध्ये सामान्य साधकाला महाराजांनी उपदेश केलेला आहे की हे साधका आता तरी तू सावध हो आणि काय कर, वासुदेव स्मरणी चित्ती हरी नाम घोष करती. वासुदेव नामचिंतन साधनेने तुम्ही काय करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा, साधना करा. महाराज ते सगळं झालं, काय सगळं झालं, पण आता धन्य कोण आहेत या जगतामध्ये, कोण धन्य आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये सुख नाहीत दुःख नाहीत. हे अभंगाच्या प्रथम चरणात धन्य जगी तू सुख दुःख सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ देवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ देवाचा कृपाळ. सकळ देवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ देवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ देवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ देवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची हरी रंगीनाथ. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. हरी रंगीनाथ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. जीवाचा कृपाळ करायचा असेल, या साधकाला जर कृपाळ करायचा असेल तर आपले सुख आणि दुःख काय पाहिजे, मला समान पाहिजे. पण समान असूनही त्या ठिकाणी अभिलाष सुट्टी का, इच्छा सुटत नाही महाराज. कारण संसारातील व्यक्ती जो आहे तो संसारामध्ये गुंतला जातो आणि त्याला ती इच्छा संपून देत नाही. म्हणून त्या ठिकाणी सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. पण हा कृपाळ कशामुळे आहे हो, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. त्या ठिकाणी कल्लोळ आहे, गाजबाजा आहे. कशाचा आहे महाराज, तर त्या ठिकाणी ज्ञानाचा आणि भक्तीचा त्या ठिकाणी गाजाबाजा आहे. म्हणून तो माणूस काय आहे हे अभंगाच्या ध्रुवपदामध्ये सांगतात. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. 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 धन्य जगी जगी एक हरी रंगीनाथ. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. धन्य जागी तोची एक हरी रंगीनाथ. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ. जमलं बरं का आता, सरळ सरळ म्हणा चाली, काय घाबरू नका. महाराज तुमचे मी तुमचाच आहे ना, काय घाबरत काय. विढाला विढाला कोण धन्य आहेत महाराज, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्या भगवंताचं नाम साधना नित्य करतो. कशी करतो महाराज, नित्य करतो. कृष्ण कृष्ण हरी गोविंद
काय त्या ठिकाणी राम साधना जो करतो, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओ कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तो धन्य आहे महाराज जो काय करतो, भगवंताचं भजन करतो. ज्ञानोबराय म्हणता, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषेत उदंड गाती, परंतु हे सहजा प्राप्त होत नाही. म्हणून काय करा, विषयाच्या अधीन राहून हे होईल का मायबापांनो? नाही. श्रोतादिंद्रिय आवरती परिरसनू नेमना करती, ते सहस्रता कवळिजती विषयी. विषयाला जर आपण आकळणी घेतली तर त्या ठिकाणी विषय आपल्याला त्या परमात्मापर्यंत पोचूल देतील का मायबापांनो? नाही. तर आपल्याला ते विषय तोडावा लागतील. अनेकांना त्या विषयाने काय केलं, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार नासा भेदा जगी निंद्य ओवळा. त्या ठिकाणी काय मार, तेत अहंकाराचा गुरवटा, खसखसा ज्ञानाचा करती रगडा, ते अगस्ती गवसनी मुडा स्थूल बुद्धी. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याच्या अंतकरणामध्ये ओत प्रोत अहंकार भरलेला आहे, तो विषयी माणूस त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग तो धन्य होईल का? हे अभंगाच्या तृतीय चरणात विषयी विरक्त जया नाही अपपर, विषयी विरक्त जया नाही अपपर, विषय विरक्त जया नाही अपपर, विषय विरक्त जया नाही अपपर, विषयी विरक्त जया नाही अपपर, विषयी विरक्त जया नाही अपपर, विषय विरक्त जया नाही अपपर, विषय विरक्त जया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धारे, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धारे, व्यापक निर्धारे. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. संतुष्ट सर्वदा व्यापक निर्धार, संतुष्ट सर्वदा व्यापक निर्धार, जगी तोची एक हरी रंगीनाची, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. ज्यांच्या अंतकरणामध्ये विषय आहे तो परमात्म्या प्राप्तीला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्ञानोबराय म्हणता, जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरण भरितो, परी विषया माझी पतितू जेने संगेना की. जे अंतकरणामध्ये जो सर्वदा नित्य तृप्तो, तो नित्य तृप्त आहे, त्याला संसाराचा लाग नाही. ज्ञानोबराय म्हणतात, तो नित्य तृप्त असणारा,
तो काय आहे? धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाचे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकर्ण भरितू, परी विषया माझी पती तू, जेने संगिना की जे, तो कामू सर्वता जाय. त्याच्या अंतकरणामधले काम वासना निघून गेली आहे, तो धन्य आहे. तो कामू सर्वता जाय. जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. विठाला विठाला. ज्ञानोबा याच्या पुढेही म्हणतात, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची आरती आडपैजे ना. सुखाच्या इच्छेना माणूस गेला, पण त्या ठिकाणी काय भेटलं महाराज? दुःख त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालं. नाना दुःखी प्राप्ती. अंतकरणामध्ये या संसारामध्ये नाना दुःख आहेत, तरी मनुष्य काय करतो? इच्छा कशाची करतो महाराज? सुखाची इच्छा करतो. सुखाची इच्छाने जातो, त्याला शेवट काही भेटत नाही. शून्यम शून्यम फलितम फलितम. त्याच्या हातात काही येत नाही. म्हणून नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची आरती आडपैजे ना. ज्ञानोबा त्याच्या पुढे म्हणतात, अर्जुना जयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेने काही पूर्ण परिपूर्ण तो. ऐसा जो निर्वधी जो जाण पास स्थिर बुद्धी, तो निरसुनी उपाधी भेद रहितो. विठाला हे सगळे लक्षणं जे आहेत ज्ञानोबरांनी सांगितलेले ते कोणचे आहेत? धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे सगळं झालं महाराज तुम्ही सांगून, पण याला ज्ञानी आणि अज्ञानी, जाणणारा आणि अजाणणारा मनुष्य कोण आहे हो महाराज? जाणीव शहाणीव हो जे सांडून या दूरी, जाणीव शहाणीव हो जे सांडून या दूरी. जाणीव शहाणीव सांडो सांडोल्या दूरी, जाणीव शहाणीव जाणीव शहाणीव हो जे सांडून या दूरी, जाणीव शहाणीव हो जे सांडून या दूरी. जाणीव शहाणीव जे सांडोल्या दूरी, जाणीव शहाणीव जे सांडोल्या दूरी. आपण वस्ती करत असे वटपत तसे संसारी, आपण वस्ती करत वटपत तसे संसारी. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. आपण वस्ती करावर तसे संसारी, आपण वस्ती करावर तसे संसारी. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. जाणीव शानीव ओझे सांडोनिया दोरी, आपण वस्ती करतसे वर्तसे संसारी. या ठिकाणी आपण वस्ती करण्यासाठी आलो, पण ही वस्ती माझीच आहे असा भ्रम आपल्यामध्ये निर्माण झाला. मला मायबापांनी एक सांगायचं आहे, आपण भाड्याच्या घरात राहतो. आपण सगळे भाड्याच्या घरात का राहतो महाराज? कारण की आपण ग्रामपंचायतला असेल, नगरपालिकेला असेल, आपल्याला कर भरावा लागतो का नाही? भरावा लागतो. मग या शरीररूपी भगवंताने सुद्धा आपल्याला एक घर दिलेलं आहे, याच्यामध्ये देखील कर भरायचा आहे आपल्याला. काय? याचा सुद्धा आपल्याला कर भरायचा आहे. तो कर कोणचा आहे महाराज? त्या नित्य हरीचं चिंतन. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्या भगवंताचं भजन आपल्याला करायचंय, तेव्हा आपण धन्य होऊ. धन्यता केव्हा आहे महाराज? धन्यम धन्यम, मी धन्य आहे. पण केव्हा धन्य आहे? या अज्ञानी रूपी जो संसार भरलेला ज्ञानोबराय म्हणतात. पण तो अज्ञान नाहीसा झाल्यानंतर माझ्या हृदयामधला जो राम आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. की भ्रांतीसी कामू विषयावरी, की एकची दिसे दुसरे, दर्पणाचनी आधारे. एरवी वस्तू विचारे दुजे आहे. दर्पणातील व्यक्ती, अज्ञानी माणसाला ज्ञान नसतं महाराज.
काय दर्पणात दररोज आपण चेहरा पाहतो आरशामध्ये, पाहता ना सगळे, आपला चेहरा आरशामध्ये पाहतो, पण आपण आपल्याला पाहतो का दुसऱ्याला पाहतो? कोणाला पाहता? कीर्तनाचे सगळे का बाहेर नाही गेले ना? विठाला विठाला विठाला, आपण आपल्याला त्या आरशामध्ये बघतो, परंतु आरशाला जर काळीमा असेल, आरसा जर खराब असेल तर त्या आरशामध्ये आपला चेहरा दिसेल का? नाही दिसणार. कारण की तसंच संसारामध्ये देखील आपल्या अंतकरणामधला जो राम आहे, हृदयामधला जो राम आहे, तो आपल्याला न दिसण्याचं कारण हे संसार आहे. कसा आहे महाराज? संसार दुःख मूळ चोवीकडे संसार मूळ चोवीकडे विश्रांती नाही कोठी राग दिवस तळमळ विश्रांती नाही कोठी राग दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागली उडाळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले उडाळ एक वना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ सदैवाचा देव करवो दृष्टी देतो नाव मी मुद्रा सदैवाचा शोभ बनवून बघावे, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. धर्म जागो सदैवाचा, धर्म जागला पाहिजे. कसा? नित्य सदैव धर्म जागला की आपल्याकडून नाम साधना होते, परमात्म्याचं काय होतं महाराज? भजन होतं. परंतु काही लोक अज्ञानी अजूनही आहेत. संसारामधील लोकाला अज्ञान आहे. मग अज्ञान आहे, मग महाराज एखादं उदाहरण आहे का? परीक्षित राजा होता महाराज, त्याला ज्ञान दिलं, 7 दिवस ज्ञान दिलं. श्रीमद भागवत महापुराणात 7 दिवस ज्ञान दिलं, तरी परीक्षित राजाचा जो मोह होता तो सुटत नव्हता. मग त्या ठिकाणी ऋषीमुनींना वाटू लागलं की याचा अज्ञान आपल्याला काय करावं लागेल महाराज, याचा मोह नाहीसा करावा लागेल. म्हणून असणारा परीक्षित राजाला एक उदाहरण दिलं. उदाहरण असं दिलं महाराज, एक राजा होता. का? एक राजा होता. आता राजाला आपल्या असणाऱ्या जंगलामध्ये काय करायला, शिकार करण्यासाठी जायचं होतं. राजा आणि प्रजाबरोबर पुढे चालली, जंगलामध्ये जाऊ लागली. चालता 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 घनदाट त्या ठिकाणी जंगल लागलं. जंगल लागल्यानंतर राजाला वाटलं आता आपण प्रजेला काय करू, आपले जे सैनिक आहेत त्या सैनिकाची तुकडी काय करू, आपण विभागणी करू आणि ज्या ज्या ठिकाणून आपल्याला त्या ठिकाणी शिकार दिसेल तो आवाज देऊन आपण त्या ठिकाणी काय करू, पोहोचू. म्हणून राजाने आज्ञा केली. राजा बोले दल आले. त्या ठिकाणी राजाने आज्ञा केली. आज्ञा केल्यानंतर ती जी त्या ठिकाणी काय झाले महाराज, संपूर्ण त्या ठिकाणी गेले. एका बाजूला दुसरे सैनिक गेले, दुसऱ्या बाजूला दुसरे सैनिक गेले, पाठीमागचे सैनिक सुद्धा दुसऱ्या बाजूला गेले. परंतु राजा एकटा आपला पुढं चालू लागला. घोड्याला टाक टाकला. राजा जंगलामध्ये प्रवेश केला. आता एक तुकडी इकडे गेलेली होती, दुसरी दुसरीकडे गेली होती, तिसरी पाठीमागे थांबली होती आणि राजा पूर्व दिशेने चालू लागला. पूर्व दिशेने चालता 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 त्याला संध्याकाळ केव्हा झाली, परंतु शिकार काय भेटली नाही. घनदाट जंगल होतं महाराज. जंगलामध्ये राजाही सापडत नाही. असणाऱ्या सैनिकांना वाटलं आता आपले राजा सापडत नाहीत. राजा बहुतांशी त्या ठिकाणी शिकार करता करता यांची शिकार झाली असावी. राजा काय आता येत नाहीत. म्हणून त्या सैनिकांच्या तुकड्या एकत्र झाल्या आणि सैनिक आपल्या असणाऱ्या राजधानीकडे निघू लागले. परंतु राजाचा काही तपास लागत नाही. सैनिकाने शोध घेतला, राजा भेटत नाहीत. परंतु राजाला वाटलं आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळच्या वेळेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकार भेटत नाही. राजा पाठीमाग फिरणार तेवढ्यात त्याने बघितलं की आपल्या पाठीमाग कोणीही राहिलेलं नाही. कारण की आपणच या ठिकाणी आपल्या सैनिकाची तुकडीची विभागणी करून त्या ठिकाणी त्यांना पाठवलं होतं. आता राजा घाबरू लागला महाराज. काय राजा घाबरत केव्हा नाही माहिती आहे का, आणि घाबरतो केव्हा, जेव्हा प्रजा त्याच्या पाठीमागं असते तेव्हा राजा घाबरत नाही. प्रजाने की एकदा राजाला सोडलं
की त्या ठिकाणी राजा देखील काय होतो, घाबरतो. कारण की राजा जो आहे तो प्रजेच्या जोरावरती आपला काय करतो महाराज, वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण करतो. कोणावरती? प्रजेवरती. प्रजेच्या जोरावरती राजा काय करतो महाराज, प्रजेवरती वर्चस्व निर्माण करतो. राजाला प्रश्न पडला, रात्रीची वेळ आहे, आता या ठिकाणी हिंस्र प्राणी आहेत, आपली काय गत चांगली होणार नाही. मग राजाला वाटलं आता करावा काय, रात्र झाली आहे, आपण पाठीमागेही जाऊ शकत नाही आणि आता पुढं जाण्यासाठी काय दिसत नाही. पण राजाचं प्रारब्ध महाराज कैलास महाराज चांगलं होतं. राजा चालत होता, चालता चालता त्या ठिकाणी एका घनदाट जंगलामध्ये एक असणारी म्हाताऱ्याची कुटिया त्याला दिसली. आणि त्या कुटियामध्ये महाराज एक असणारं ज्योत लावलेला होता, टेंभा लावलेला होता, दिवा छोटा. परंतु तो लगभग थोडा दिसत होता. लांबून राजाने बघितलं, दृष्टी राजाची त्या कुटीवर गेली, त्या ज्योत त्या ठिकाणी त्याला दिसली. आणि त्या ज्योत त्या ठिकाणी दिसत होती, त्या ठिकाणी तो राजा चालू लागला. चालता 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 ती ज्योत मोठी 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 होऊ लागली. आता राजाला वाटलं इथं ज्योत दिसती, त्याप्रमाणे इथं कोणतरी राहत असावं, असा अनुमान प्रमाण त्या राजाने लावलं. जाता क्षणी बघितलं की त्या ठिकाणी छोटीशी कुटी आहे आणि त्या कुटियामध्ये एक म्हातारी काय करत होती महाराज, बसलेली होती निवांत. राजाला प्रश्न पडला, संपूर्ण राजधानी सोडून ही म्हातारी इथं करती का काय? त्याला वाटलं काही खनिजाबिने तर सापडला नाही, एखादी संपत्ती सापडून या ठिकाणी म्हातारी राहत असावी, खायला चांगलं मिष्टान्न असावेत. पण महाराज त्या जंगलामध्ये तिला काय खायला भेटणार आहे? त्या जंगलातील जे मेलेले हिंस्र प्राणी होते तिचं मांस त्या ठिकाणी ती काय करायची, सेवन करायची. आणि जेवढे मेलेले हिंस्र प्राणी होते त्यांची ज्या कातड्यापासून तिने काय केली होती महाराज, कुटिया निर्माण केली होती आणि त्या कुटियामध्ये ती राहत होती. आता राजा तिथं गेला, राजाला सुगंध अत्तराचा वासामध्ये राहणार राजा. आता तिथं गेल्यानंतर त्याला दुर्गंध येऊ लागला महाराज मायबापांनो. आता करावा काय, परंतु नाविलाज होता. मग कुटियामध्ये गेला, त्या म्हातारीचं दर्शन घेतलं आजीबाईचं. आजीबाई मी राजा आहे म्हणे. म्हणे मला काय करायचं, तू राजा येतं, मला तुझं माझं काय घेणं आहे म्हणे, राजा असला तर असला म्हणे, मला काय करायचं, माझं तुझं काही घेणं नाही म्हणे. तुम्ही या ठिकाणी राहता, त्या राजाचा मी काय आहे, मालक आहे म्हणे, या जंगलाचा मी कोण आहे म्हणे, मालक आहे म्हणे. मालक मीच आहे म्हणे, इथं तुला राहायचं आहे का सांग म्हणे. पण आज या ठिकाणी राजाची सुद्धा परीक्षा कोण घेणार होती, म्हातारी त्या ठिकाणी परीक्षा घेणार होती. म्हातारीचे चरण धुतले. माय बापानो, म्हातारी मला रात्रभर तरी राहू दे. याने विचार केला, आपण जर या कुटियामध्ये राहिलो नाही तर आपलं सुद्धा या ठिकाणी काय होईल, कातडं उद्या इथंच वाळायला घालील म्हातारी. काय आपलं कातडं म्हातारी इथंच वाळायला घालील. आपण आता म्हातारीचा आश्रय केला पाहिजे. म्हातारी महाचतुर होती. ती म्हणली, अनेक तुझ्यासारखे राजा आले म्हणे इथं, काय अनेक राजे आलेत, त्यांनी इच्छा केली, इच्छा केल्यानंतर एक रात्र राहिलेत आणि राहिल्यानंतर त्यांना इथला मोह सुटला. कारण की हा जो दुर्गंध त्यांना सुगंध वाटू लागला. विढाला सुगंध वाटू लागला आणि त्यांनी इथंच राहून घेतले. राहता राहता इथंच मेले. मी नाही मेले म्हणे, पण ते मेले म्हणे. काय मी नाही मेले, ते मेले. आणि इथं आल्यानंतर राहिले, जो दुर्गंध त्यांना सुगंध नाही म्हणे, मला अजिबात नाही, मी एक रात्र कशी तरी काढणार नाही. राजा म्हटला, रात्रभर मला इथं राहू द्या, मी सकाळी माझं राजधानीमध्ये जाईल, फक्त रात्रभर मला हिंस्र प्राणी पासून वाचवण्यासाठी तुम्ही आश्रय मला द्या. असं म्हणल्यानंतर आता म्हातारीला दया आली. म्हणले जाऊ दे, बरं ते राहू दे, याला एक दिवसाचा तर प्रश्न आहे. म्हातारी म्हणे, बघ माझ्याकडे एवढीच खाटे म्हणे, हां ती बी कातड्याची म्हणे, वाघायच्या, त्याचं झोपायचं असलं तर झोप, नाही तर जाय म्हणे उठून. काय राजा घाबरलेला होता. राजा घाबरलेला होता. आता करावा काय, नाविलाज होता. राजा त्या ठिकाणी राहिला महाराज. रात्रभर राजाला तो असणारा दुर्गंध त्याच्या काय नाकामध्ये गेला महाराज. नाकामध्ये रात्रभर काय गेला, दुर्गंध गेला. पहाटेच्या 4 वाजता राजाला तो दुर्गंध सुगंध वाटायला लागला. काय सुगंध वाटू लागला. राजा 4 वाजता उठणारा राजा 8 वाजता उठला. किती वाजता, 8 वाजता उठला. कारण सुगंधामध्ये तो आपला तल्लीन झाला आणि झोपला. म्हातारीनं लात मारली, उठ म्हणे राजा, आजचा दिवस संपला म्हणे तुझा. काय एक दिवस तुझा संपला, तर राजधानीत जाय. राजाने हात जोडले म्हातारीला. माय बापांनो काय केले,
हात जोडले. हात जोडल्यानंतर म्हातारीला म्हटला मला इथंच राहू दे. ते म्हणले आता तुझी वेळ संपली. एक दिवस तुला दिला होता, तुझी वेळ संपली. असे अनेक राजे होऊन गेलेत, त्यातला तू एक राजा आहे. महाराज दृष्टांत संपला. सिद्धांत हाच आहे की आम्ही तुम्ही एक दिवसासाठी आलो आहोत. आपली ही वेळ केव्हा संपेल सांगता येणार नाही, परंतु आपण ह्या असणाऱ्या दुर्गंध शरीराचे आपल्या या ठिकाणी वासना या ठिकाणी शरीरामध्ये अडकली आहे, म्हणून आपल्याला हे शरीर सोडू वाटत नाही. पण हे धन्य आहेत का महाराज? नाही 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 नाही. धन्य कोण आहेत महाराज? ते नित्य हरीचं काय करतात? कीर्तन करतात. केव्हा महाराज? काळवे नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उदरिती. भगवंताची त्या ठिकाणी त्याला सुतक नाही महाराज, त्याला विटाळ नाही. नाम साधनेला सुतक नाही, विटाळ नाही. असं हरीचं कीर्तन मी उठता बसता त्या भगवंताचं काय करतो? भजन करतो. नवे नवे मी झोपताना सुद्धा त्या भगवंताचं काय करतो? भजन करतो. म्हणून मी धन्य आहे असे नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन, एका जनार्दनी नित्य कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे 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 कीर्तन. एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरे कीर्तन. आसनी शयनी सदा हरिते चिंतन, आसनी शयनी सदा हरिते चिंतन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा हरिते चिंतन, आसनी शयनी सदा हरिते चिंतन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. जागी तोची एक हरि लागे नाते, जागी तोची एक हरि लागे नाते, जागी तोची एक हरि लागे नाते, जागी तोची एक हरि लागे नाते. धन्य जय तोचे एक हरि रंगनाथ, धन्य जय तोचे एक हरि रंगनाथ, धन्य जग तोचे एक हरि रंगनाथ, धन्य जग तोचे एक हरि रंगनाथ. विठोबार कुमार. हरि विठोबार कुमार, जय जय. सगळ्यांनी हात वरती करा. हरि विठोबार एका टाळामध्ये इकडे लक्ष द्या माझ्याकडे. विठोबार कुमार, कुमार, कुमार कुमार, हरि विठोबार कुमार, कुमार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. जय विठोबार कुमार,
एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शयनी सदा हरीचे चिंतन. त्या परमात्म्याचं ध्यान करून त्या परमात्म्याचं भजन करून त्या ठिकाणी आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी काळ नाही, वेळ नाही, झोपेत जरी आपण भगवंताची नामसाधना केली, उठतानाही आपण भगवंताची नामसाधना केली, माझी मज झाली अनावर वाचा. भगवंताचा त्या ठिकाणी भजन जर करायचं असेल तर ते ठिकाणी काळ नाही, वेळ नाही, मग भगवंताचं काय करा, भजन करा. आणि मग ते काय आहे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो व्यक्ती धन्य आहे जो नित्य हरीचं काय करतो, भजन करतो. आणि म्हणूनच या ठिकाणी काय, गुरुजींना देखील ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी केलं. जो जो ज्ञानदान करतो तो परमात्म्याचं भजन आहे. कारण की समाजापर्यंत ज्ञान जावं ही गुरुजींची इच्छा होती. लांडे परिवारापैकी गुरुजींना जे ज्ञानदानाचं काम आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलं, मग विद्यार्थी काय परमार्थिक असतील, काय व्यावहारिक असतील, त्यांना ज्ञानदान करण्याचं काम गुरुजींना केलं. आणि त्याचप्रमाणे बहीणची इच्छा होती की या ठिकाणी 5वं बाबांचं पुण्यस्मरण व्हावं आणि कीर्तन व्हावं. मी त्यांना सांगितलं होतं, कारण की सगळे टाळकरी जमायला थोडं टाईम लागतो, म्हणून त्या ठिकाणी लांडे भाऊंलाही सांगितलं होतं. परंतु त्यांच्या मातोश्रींची इच्छा होती की बाबा या ठिकाणी कीर्तन झालं पाहिजे. संगी नव्हता हा खेळ, परंतु मिळविला हा संपूर्ण खेळ. तुकोबराय म्हणतात हा खेळ नव्हता, परंतु सगळ्यांनी मिळून हा खेळ कीर्तन महिमा या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. आलेला परिवार आहे, सगळ्यांना मी आभारी आहे. त्याचप्रमाणे झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी समर्पण करतो. आणि या ठिकाणी गुरुजीला आपण सगळ्यांनी श्रद्धांजली समर्पित करावी. गुरुजी ज्या ज्या स्थितीमध्ये आहेत त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ते तर्पण अर्पण व्हावं ही परमात्म्याच्या चरणी, शिव भगवंत भोलेनाथाच्या चरणी, नर्मदेश्वराच्या चरणी, स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज असतील, गुरु गोरक्षनाथ महाराज असतील, त्याचप्रमाणे हरिबाबा आश्रमातील संत हरिबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा समर्पित झालेली आहे. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी आपलं सगळं भजन होईल. भजन झाल्यानंतर काय मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शन कर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.